रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। कोणी अशा शेवग्याच्या पानाचे आपले पराठे तयार आहे नाश्त्यासाठी। आज आपण शेवग्याच्या पानाचे पराठे पाहणार आहोत। शेवग्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या आयुर्वेदामध्ये। खूपशा आजारावर औषध म्हणून ह्याचा वापर होतो। तर प्रत्येक गोष्टीचा शेवग्याच्या शेंगाचा, पानाचा, मुळाचा, सालेचा, इवन रूटचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आयुर्वेदिकमध्ये वापर होतो। मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। हेल्दी नाश्ता रेसिपी घेऊन आलेलो आहोत। ती म्हणजे शेवग्याच्या पानाचे पराठे। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर वेळ न घालवता आपण शेवग्याच्या पानाचा पराठा बनवणार आहोत। इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं आणि बेसनाचं असं दोन प्रकारचे घेणार आहोत। बेसनाच्या पिठाऐवजी तुम्ही नाही का ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, ह्या दोन पीठसुद्धा टाकू शकता। त्याचा उद्देश फक्त कुरकुरीतपणा आणणं एवढंच आहे ज्या पराठ्याला, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। तर मी बेसन पीठ ॲड करते 1 चम्मच। फक्त 1 चम्मचच टाकायचं, आपल्याला जास्त नाही टाकायचं, इनफ आहे 1 चम्मच। जेव्हा तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेता, 2 ते 2.5 वाटी, तेव्हा 1 चमचा बेसन पिठाचा बस आहे। त्याच्यानंतर इथं माझ्याकडे शेवग्याची पानं आहेत। मी व्यवस्थित धुवून ही व्यवस्थित गाळून घेतली आहे। पाण्याचा अंश पण नाही ह्याच्यात। एक तर तुम्ही ही कापून घेऊ शकता। ही पानं फार फार नाजूक असतात, सहज अशी चिरडली जातात। नाहीतर मग काय करायचं, हाताने तोडून घ्यायचं, ज्या पद्धतीने मी हाताने तोडून घेणार आहे। किंवा तुम्ही असंच पण टाकू शकता, कारण छोटी छोटी पानं असतात, खूप छोटी आहेत। तुम्ही पहा, नाही कापली तरी चालतात, मेथीच्या भाजीसारखी डायरेक्ट टाकली तरी चालतात। चला तर मग मी आता ॲड करून घेते। तर मी थोडीशी अशी करून टाकणार आहे। तुम्ही पहा, सहज तुटतात ते, त्याच्यामुळे हाताने तोडली तरी चालतात। सगळी पानं तोडून घेते, मिक्स करून घेते आणि बाकीचे मसाले मग आपण ॲड करूया। आपण मसाले ॲड करून घेऊया। मी इथं 1 चमचा धनेपूड घेतली आहे, ती टाकतोय। त्याच्यानंतरून जिरेपूड घेतोय आपण, ती ॲड करतोय, 1 चमचाच घ्यायची। त्याच्यानंतरून थोडासा ओवा टाकते मी, थोडंसं टाकतोय आपण, जास्त नाही टाकत आहे, एकदम थोडंसं, बेसन टाकल्यामुळं। त्याच्यानंतर थोडीशी हळद, कलर यावा या हेतूने, आणि लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे मी, इनफ आहे एवढं। तुम्ही लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या दोन्ही ॲड करू शकता, काही हरकत नाही। तर दोन्ही टाकलं तरी चालेल। आणि थोडेसे तीळ ॲड करणार आहोत आपण, तीळ ॲड करते आहे। एक व्यवस्थित कलर यावा आणि छान दिसावे म्हणून, चवसुद्धा खूप अप्रतिम लागते तिळाची। चला तर आता हे मिक्स करायचं आणि व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं। हळूहळू पाणी टाकून मळून घ्यायचं, एकदम पाणी नाही ॲड करायचं, थोडं थोडं टाकायचं, मळून घ्यायचं। चला तर मी मळून घेते आता व्यवस्थित सगळं। थोडंसं मळल्यानंतर मी इथं अद्रक लसूणची माझ्याकडे पेस्ट आहे, एकदम थोडंसं मळलं होतं मी, तेव्हा ॲड करते आहे, कारण मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी। तर आपण आता मळूया व्यवस्थित। माझं पीठ व्यवस्थित तयार आहे। मी याला व्यवस्थित मळून घेतलं आहे। आता ह्याला तेल लावून एक 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं। सेम मेथीच्या पराठ्यासारखंच तिंबायचं, वेगळं काही ह्याच्यात अवघड नाही। सेम मेथीचा पराठा करतो तसंच करायचं सगळ्या गोष्टी, ह्याला साईडला ठेवून द्यायचं। पीठ एकदम व्यवस्थित तयार आहे, व्यवस्थित तिंबून 10-15 मिनटं झालेत, आपण साईडला ठेवलं होतं। आता ह्याचे आपण पराठे लाटणार आहोत। नॉर्मली जसे मेथीचे पराठे लाटले जातात तसंच लाटायचे। लाटण्यासाठी इथं मी डो घेतला आहे आणि आपण ह्याचा गोल पराठा लाटून घेणार आहोत। तर मी इथं थोडंसं पीठ लावते आणि ह्याला आपण व्यवस्थित गोल लाटून घेणार आहोत। तुम्हाला हवे त्या आकाराचं तुम्ही लाटून घेऊ शकता, काही हरकत नाही। तर मी सेम चपातीसारखंच लाटून घेणार आहे, थोडंसं तेल लावणार आहे मध्ये फुगण्यासाठी, कारण मला कडकपेक्षा म्हणजे जरा क्रिस्प येण्यापेक्षा मला मऊ पराठे जास्त आवडतात। त्याच्यामुळं ह्याला परत आपण चपातीसारखं लाटून घेणार आहोत।
व्यवस्थित गोल या पद्धतीने, ना जाड ना पातळ, एकदम व्यवस्थित लाटून घ्यायचं. व्यवस्थित माझं लाटून झालं. आता आपण याला आता भाजून घेणार आहोत. चला तर भाजून घेऊया. माझं एकदम व्यवस्थित गरम आहे, खूप गरम आहे. त्या टायमाला आपण भाजून घेणार आहोत. पराठा घ्यायचा, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आधी मी तेल लावून ठेवलं होतं. अक्षरशः तेलाचे आता वन दिसायला लागलेत. तर मी तेल लावून व्यवस्थित गरम करून घेतलं आहे. तर आता हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपला पराठा. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाटू शकता. तर आता भाजला एका साईडने, मी तुम्हाला दाखवते. बबल्स यायला सुरुवात झाली ना वरती की पलटून घ्यायचा. इथं बबल्स दिसतात आता, बघा, पलटून घ्यायचं. तर पहा, भाजलाय. तेल लावायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर आता तेल लावूया. तर व्यवस्थित भाजला गेलाय. त्या टायमाला मला हाताने सवय आहे तेल लावायची. तुम्ही मात्र तेल लावायचं कोणत्या पण साधनाने तेल लावलं तरी चालेल. मला सवय आहे, नाहीतर भाजेल तुम्हाला, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. तर हे पहा, एकदम खरपूस भाजला आहे, खूप सुंदर दिसतोय. आणि वाव, अप्रतिम, एकदम व्यवस्थित भाजलं गेलं, खूपच सुंदर. आता बाकीचे सुद्धा पराठे मी असेच लाटून आणि भाजून घेणार आहे. चला तर मग घेऊया. एक माझा पराठा लाटून झाला आहे, तो आता मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. दुसरा पण माझा पराठा टाकला आहे, तो पण व्यवस्थित भाजून घेते. तर हे पहा, एकदम व्यवस्थित भाजला गेला. एका साईडने तेल लावायचं सगळ्या साईडने. कोणी अशा शेवग्याच्या पानाचे आपले पराठे तयार आहे नाश्त्यासाठी. रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत आपल्या.